Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. आज दिनांक 28 मार्च 2021. महादेव गुरव आपल्यासाठी घेऊन आलेला आहे इंग्रजी पाठ क्रमांक 13, इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. टुडे द संडे 28th of March 2021. Mahadev Guru has come with lesson number 13, English language, pronunciations and spellings. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी काही आपल्याला सूचना करू इच्छितो. बिफोर टू स्टार्ट लेसन, आय विश टू गिव यू सम अनाउन्समेंट. कोविड महामारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यासाठी आपल्याला काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. COVID-19 has been increasing day by day. It is a pandemic, so we must take some precautions. खबरदारी अशी की सावध राहण्यासाठी घराबाहेर जाताना तोंडावर मुखाच्छादन ठेवा, म्हणजेच तोंड कव्हर होईल असं पहा. काही खाण्यापूर्वी वेळोवेळी हात आणि तोंड धुवा. अंतर राखायला हवं, पण जे अंधांना शक्य नाही, पण तरी त्यातूनही जमेल तेवढं राखा. द प्रिकॉशन्स टू बी टेकन आर: put the mask on the mouth when you go out of home. Wash the hands and face whenever, at least before you eat something, you must wash your hands and face. Third, we have to maintain the distance while we go out in the mass or in public, but which is not possible to blind people. We should maintain as possible as we can. आता मी पाठाकडे वळतो. Now I turn to lesson. मी जाणीवपूर्वक इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी याकडे पहिल्यापासून लक्ष देत आहे आणि त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आय पर्पजली पे अटेन्शन टुवर्ड्स द इंग्लिश लँग्वेज, प्रोनाउन्सिएशन्स अँड अक्षर जुळणी, spellings. Therefore, we all of you have to take care of pronunciations, spellings. त्या अगोदर मी सर्वप्रथम जे अलीकडे बरेच लोक नवीन झाले आहेत त्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत त्यांनी पाठ ऐकले नसतील ते ऐकून ड्राईव्हवरून ऐकून घ्यावेत. इन द मीनवाइल, some of you have joined newly on this group. Those are requested to read all those lessons from our drive of group. मी जाणीवपूर्वक आज अल्फाबेट परत घेणार आहे. याचा उद्देश असा आहे की नवीन लोकांना हे समजलं पाहिजे की उच्चार कसे अल्फाबेटचे करावेत. अल्फाबेट म्हणजे मुळाक्षर. I purposely start with the alphabets only today because the newcomer should know how the alphabets should be pronounced. तर इकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुमच्या उच्चार झाले पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे. प्लीज पे अटेन्शन टुवर्ड्स द प्रोनाउन्सिएशन्स अँड आय विश टू हॅव प्रोनाउन्सिएशन्स फ्रॉम यू ऑल्सो. Alphabets: A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M,
NOPQRSTUVWXYZ. आता तुम्ही वरील मुळाक्षरांचे उच्चार ऐकलेत. म्हणजेच मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही की कोणीतरी यफ, यस, यल, यम, यन असं बोलू नये. मी ज्याप्रमाणे उच्चार केलेत कृपया त्याचप्रमाणे करा. ठीक आहे. आता हे झाले मुळाक्षर. आता आज मी गेल्या काही वेळापासून पाढे सुरू केलेले आहेत. जाणीवपूर्वक की तुम्हाला त्याचे उच्चार करता आले पाहिजेत. तुम्हाला पाढ्यात इंटरेस्ट नसला तर आपण काही दिवसांनी ते थांबवू. पण सध्या मी तुमच्या उच्चारासाठी पाढे सुरू केलेत. नाव आय गो टू टेबल्स which I have started a few days before. Of course, if you are not interested, I will stop after some time. But this is for time's sake, for your pronunciations. आता आपण 2 आणि 3चा पाढा झालेला आहे. आता आज आपण 4चा पाढा घेणार आहोत. 4चा पाढा. 4 एके 4. 4 1 जा 4, 4 एके 4. 4 2 जा 8, 4 दुणे 8. 4 3 जा 12, 4 त्रिक 12. 4 4 जा 16, 4 चौक 16. 4 5 जा 20, 4 25. 4 6 जा 24, 4 सक 24. 4 7 जा 28, 4 सत्ता 28. 4 8 जा 32, 4 4 8 32. 4 9 जा 36, 4 9 36. 4 10 जा 40, 4 10 40. 4 11 जा 44, 4 4 11 44. 4 12 जा 48, 4 12 48. तर मी माझ्या पहिल्या पाठात हे इंग्रजी पाढे 12पर्यंत असतात वगैरे ते सांगितलेलं आहे. आणि स्पेलिंग्स मी यापूर्वी सांगितले आहेत, म्हणून अगोदरचे पाठ ऐका की तुम्हाला ह्या स्पेलिंग्स समजतील. बाकी मी तुम्हाला यापूर्वी नाव NOW नाव. आज टुडे TODAY टुडे. उद्या टुमॉरो TOMORROW. परवा डे आफ्टर टुमॉरो. डे DAY डे. आफ्टर AFTER. टुमॉरो TOMORROW. अर्थात डे आफ्टर टुमॉरोमध्ये स्पेस द्यायचा, लागून लिहायचं नाही. आता कालच्या दिवसाला काय म्हणतात? काल यस्टरडे. YESTERDAY यस्टरडे. आता इथे बाकी यस्टरडेला डे लागून येणार. आता काल पूर्वीच्या दिवसाला परवा, पुन्हा परवा आला. डे बिफोर यस्टरडे म्हणजे परवा, काल पूर्वीचा परवा. अर्थात यापूर्वी मी तुम्हाला आठवड्याचे 7 दिवस सांगितलेले आहेत. 7 वार. संडे, मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तर हे वार तुम्हाला सांगितले. महिनेही सांगितलेले आहेत मी. 12 महिने. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हे मी जाणीवपूर्वक तुम्हाला पुन्हा ऐकवतो आहे नवीन लोकांसाठी की त्यांनी हे वार, महिने आणि कालाबद्दल मी म्हटलेलं आज, उद्या वगैरे उच्चारांकडे माझं तुमचं लक्ष पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचे उच्चार अपेक्षित आहेत हे लक्षात घ्या. आय पर्पजली प्रोनाऊन्स्ड अबाउट द डेज, मंथ्स ॲज टू मेक युअर प्रोनाऊन्सिएशन्स अकॉर्डिंगली. तर मला असं वाटतं ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच घेऊया. आता भेटू पुढील रविवारी नव्या पाठासहित. सो टिल देन वी विल वेट टुडे हिअर अँड
till the next Sunday, we will come with new lesson. Namaskar. Bye bye.